मुख्यमंत्री अजित पवार यांचं जाणं हे दुःख देणार आहे. अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. अजित पवारांचा वारसा चालवायला त्यांची मुलं अनुभवी नाहीत, त्यामुळे सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री केलं. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे असलेली खाती कोणाकडे द्यावीत याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र हे देण्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खात्यांची जबाबदारी होती. ही तिन्ही खाती राष्ट्रवादीला च्या वाटेला आल्यानं ती आपल्याकडेच राहावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे खाती कोणत्या मंत्र्यांकडे देण्यात यावी यासाठी पत्र हे देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री केलं तर अजित पवारांचा वारसा नीट पुढे चालेल असंही आठवले म्हणालेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची इच्छा होती. अजितदादासोबतचे नेते तयार होणार. अजित पवारांसोबत गेलेले नेते हे महायुतीमध्ये मंत्री बनले. सत्तेसाठी हे नेते भाजपसोबत गेलेत. आता त्यातील बऱ्याच जणांवरती सुरू असलेल्या ईडीच्या कारवाई थांबलेत. आता दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या आणि पुन्हा शरद पवार प्रमुख बनले तर त्यांना अजितदादासोबतचे गेलेले नेते तयार होतील का, की दादा गेल्यावर त्यांनी एकत्र यावं असंही आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांनी त्यांचा विचार बदलून एकत्र येऊन NDAमध्ये यायला पाहिजे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळेल आणि आम्हाला देखील चांगलं वाटेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शरद पवार हे सध्या महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहेत. त्यांच्यासोबत जाणं, नेतृत्व स्वीकारणं म्हणजेच सत्तेतून बाजूला जावं लागेल. त्यामुळे राष्ट्रवादीतील बडे नेते ही भूमिका स्वीकारतील का हे पाहावं लागेल. दोन्ही राष्ट्रवादीचं एकीकरण झालं आणि शरद पवारांनी NDAसोबत जाण्याची भूमिका घेतली तर त्याला त्या नेत्यांचा विरोध नसेल. मात्र पवारांनी जर महाविकास आघाडीसोबत कायम राहण्याचं ठरवलं तर मात्र छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची पंचायती होण्याची शक्यता आहे. यातील काही नेत्यांना त्यांच्यावरील कारवाया थांबवण्यासाठी भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसेल असंही बोललं जातं आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. राज्यात सुनेत्रा पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असं करायचं असेल तर शरद पवारांनी आता एकत्र येण्याची भूमिका ही घेतली पाहिजे असंही रामदास आठवले म्हणाले.